उठा मागे बसत राम
दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास विठ्ठला ही आपली वैदिक वारकरी अनादी परंपरा आहे की कीर्तनाच्या सुरुवातीला कीर्तनाचं मंगलाचरण करण्याच्या उद्देशाने श्री भगवान पंढरीरायाला नमस्कार करावा. विठ्ठला विठ्ठला त्यामध्ये सुद्धा आजच्या कीर्तनाचं निमित्त कारण वेगळं आहे. त्यामुळे नमस्काराच्या पाठीमागची भावना सुद्धा वेगळी आहे. ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या पद्धतीचं कीर्तन असतं, ज्या कारणास्तव असतं, त्या त्या कीर्तनाच्या पाठीमागे नमस्कार करण्याचा उद्देश आणि भावना ही सुद्धा वेगळी असते. आजचं कीर्तन आहे वारकऱ्यांच्या परंपरेमध्ये काल्याचं कीर्तन करायची पद्धत आहे.
आणि काल्याच्या कीर्तनाच्या सुरुवातीला श्री पंढरीराला नमस्कार करण्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की या देशात अनेक संप्रदाय आहेत. गणपतीची उपासना करणारे लोक आहेत, भगवान दत्तात्रेयाची, भगवान शंकराची, माता पार्वतीची, काही सूर्योपासक, काही निर्गुण उपासक, काही द्वैती अद्वैती असे पुष्कळ मतांतरवाले अनेक संप्रदाय आहेत. पण भगवान श्री पंढरीनाथ जो विठ्ठल उभा आहे त्याच्या संप्रदायामध्ये काला करायची पद्धत आहे. आपण वैष्णोदेवीला गेला, अमरनाथला गेला, बद्रीनाथला गेला, केदारनाथला गेला, रामेश्वरला गेला, सगळीकडे ते परमात्म्याचं वास्तव्य आहे. परंतु त्या देवाच्या परंपरेत काला करायची पद्धत नाही आहे. ती फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या परंपरेमध्ये आहे. आणि ती सुद्धा भगवान ज्ञानोबरांनी या वाळवंटात पहिल्यांदा काला केलेला आहे. आणि त्यामुळे या कीर्तनाच्या पूर्वीच्या नमस्काराच्या मागे हेच कारण आहे की हे पंढरीनाथा, तुम्ही आपल्या वारकऱ्यांच्या करता पंढरीच्या वाळवंटात श्री नामदेवाच्या कीर्तनात पहिल्यांदा काल्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि तो काल्याचा प्रसाद आज आमचा अधिकार नसला तरी, ते प्रतिकात्मक कीर्तन करत असलो तरी, श्री पंढऱ्यांच्या ठिकाणी मोठंसं सामर्थ्य अशा प्रकारचं आहे की तो आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून काल्याचा प्रसाद देऊ शकतो. एरवी काल्याचा प्रसाद देण्या घेण्याचा अधिकार ज्यांचा आहे ते फार मोठे लोक आहेत. ते कोण लोक आहेत? कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश असे लोक आहेत. काला वाटू एकमेका ते एकमेकाला काला देऊ शकतात. ज्यांच्या कंठात कृष्णमणी आहे, ज्यांच्या कंठात भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलेल्या तत्वज्ञानाचं चिंतन आहे, ज्यांच्या कंठात अखंड कृष्ण भजन आहे, ज्यांच्या कंठात तुळशीमाळा आहे, असे कंठी कृष्णमणी धारण करलेले जे महात्मा आहेत की ज्यांच्या दृष्टीने त्यांना जग दिसतच नाही, अवघा जनी प्रकाश सगळीकडे परमात्मा दिसतो, एवढ्या मोठ्या योग्यतेचे लोक आहेत ते एकमेकाला काला देऊ शकतात. आणि आपण तर अनाधिकारी लोक आहोत. अजून कितीतरी जन्मजन्मात अशी सर्व आयुष्यभर सेवा करीत गेलो तर कदाचित असा अधिकार येऊ शकतो. जसं श्री नामदेवाने म्हटलं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, असं अनेक जन्मात केलं, तेव्हा त्यांना काला देण्याचा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पण भले काला देण्या घेण्याचा अधिकार आपल्यात नसला तरी त्यांचा अधिकार मोठा आहे. आणि त्यामुळे थोडी व सांडिली आपुल्या परिसर या न्यायाने लोखंडाचा काही अधिकार नाही सोनं होण्याचा, पण परिसरामध्ये सामर्थ्य आहे त्याचं सोनं करण्याचं. तसा आपला अधिकार नाही काला मिळवण्याचा, पण त्यांचा अधिकार आहे देण्याचा. आणि त्या श्री परमात्म्याने आपला काला द्यावा याकरता पांडुरंगा करू प्रथम. आणि त्यानंतर ज्या वारकऱ्यांच्या परंपरेत हा काला आहे ते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, आणि ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला ते जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज. असं आहे, जसा पांडुरंगाचा विशेष अधिकार आहे काल्याचा प्रसाद देण्याचा, तसा संतांचा पण विशेष अधिकार आहे काला देण्याचा. विशेष हा लाभ संत संगे असं तो बोलतो. आणि त्याचबरोबर काही शब्दांचा पण एवढा मोठा अधिकार आहे की तुकोबांचा हा अभंग आणि या अभंगातले शब्द पण एवढे सामर्थ्यपूर्ण आहेत की आपल्याला काला देऊ शकतात. आणि म्हणून आपण अनाधिकारी असलो तरी काय झालं, आपण पाहतो की भगवान श्रीरामाने शबरीची बोरं खाल्ली. महाराज सगळ्यांनी कथा ऐकली, त्या शबरीचा नाही अधिकार. एक भिल्ली म्हातारी जन्म झालेली, कधी टूथपेस्ट लावत नव्हती, दात पण होते की नाही कोणाच माहीत तिला. आणि बोरं काय किंमत आहे बोराला,
त्या बोराला काही किंमत नाही, त्या भिल्लीला पण काही किंमत नाही, पण तिचा भाव उत्कृष्ट आहे आणि भगवान श्रीराम उत्कृष्ट आहे. 4 पैकी 2 उत्कृष्ट असावे लागतात तर काम होऊन जातं. एक भगवान विश्वभगा या विश्वाचा मालक आहे आणि त्या शबरीचा भाव अतिशय उत्तम आहे. कारण देव त्या बोराकडे पाहत नाही, देव भावाचा बघेल. हाच दुष्काळ आहे. शबरीचा भाव उत्तम असल्यामुळे भगवान परमात्म्याने तिची बोरं खाल्ली, मुष्टी बोरं खाल्ली. महाराज हा कशाचा प्रताप आहे? श्रद्धेचा, भावनेचा प्रताप आहे. काय दिलं सुदाम देवानी त्याला? पोहे मुठभर, आणि मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला. मग आज आपण पाठीवर सुरमुरे आणले, आपल्याला पण देईल की नाही? सोन्याचे छप्पर घालून नाही देणार. तो पोह्यासाठी नाही दिला, त्याचा भाव, त्याचं प्रेम. आणि जर आपला पण भाव असेल असा तर परमात्मा निश्चित काला देईल. या प्रकारे आपण ही जर मोठ्या श्रद्धेने श्री भगवान पंढरयाकडे कार्याची मागणी केली तर तो देईल. आणि त्याकरता आपण श्री तुकोबाच्या अभंगाची निवड केलेली आहे. श्री तुकोबांच्या गाथ्यामध्ये जे अनेक प्रकारची प्रकरणं आहेत त्याच्यात काल्याचं प्रकरण हाच एक प्रकरण आहे. त्या प्रकरणांचा विचार एवढ्यासाठी असतो की तुम्हाला त्या प्रकारचं फल पाहिजे, ज्या विषयाचं फल तुम्हाला पाहिजे त्या विषयाचे अभंग असतात. आणि काल्याचं प्रकरण याचा अर्थ जर काल्याचा प्रसाद मिळवायचा असेल तर ते अभंग घ्यायला लागतात. भले ज्ञानोबा तुकोबाचे अभंग घ्यायला लागतो, पण कोणत्या प्रसंगात कोणता अभंग घ्यायला हे कळलं पाहिजे आपल्याला, आहे की नाही? मग काल्यासाठी कुठला तरी अभंग घेऊन चालत नाही. भले तुकोबाचाच अभंग आहे, पण कुठला तरी घेऊन चालतो का? काल्याला म्हणून घेतला अहो सुंदर ते ध्यान उभे विटार नाही बाबा, ते मंगलाचरण आहे, मंगलाचरण आहे. काही नाटाचे अभंग आहेत, काही काकडा भजनाचे अभंग आहेत, काही अशा वेगळ्या वेगळ्या विषयाचे अभंग असतात ना. जर काल्याचं कीर्तन करायचं असेल तर काल्याचं प्रकरण पाहिलं पाहिजे. आणि ते सुद्धा सगळ्याच संतांच्या गाथ्यामध्ये काल्याचं प्रकरण आहे. नाथरायांच्या गाथ्यात आहे, नामदेवांच्या गाथ्यात आहे, तुकोबांच्या गाथ्यात आहे. त्या काल्याच्या प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. आणि आपण त्यासाठीच श्री तुकोबांचा एक बाळक्रीडा नावाचा विषय असलेला मोठा अभंगाचा संच आहे. पुष्कळ अभंग आहे बाळक्रीडा या प्रकरणातले, त्यातला हा अभंग आहे. आणि या अभंगाचं चिंतन एवढ्यासाठी करायचं आहे की या अभंगात श्री तुकोबांनी भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. कृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र सुद्धा 3 प्रकारामध्ये विभागलेलं आहे. एक आहे भगवान जन्मल्याबरोबर गोकुळाकडे निघून गेले ना, एक गोकुळाचं चरित्र आहे. दुसरं मथुरेतलं चरित्र आहे आणि तिसरं हस्तिनापुरातलं आहे. पण काला पाहिजे असेल तर कृष्ण चरित्र घ्यायचं, पण कुठल्या भागातलं घ्यायचं? श्री तुकारामांचं ते चरित्र कुठल्या प्रकारातलं घ्यायचं? तर त्यामध्ये श्री तुकारामांचा पिये दशे चरित्र
कालापाहिजे असेल तर कुठंपासून कुठंपर्यंत चरित्र सांगा. भगवान गोकुळामध्ये गेले आणि गाई राखायला गेले तितकं चरित्र सांगावं असा कायदा केला. आणि एवढ्याच प्रकरणामध्ये काला घडलेला आहे, काला मिळालेला आहे भक्तांना. आणि म्हणून आपणही त्या चरित्राला सामोरं जाण्याकरता या चरित्राचं कथन ज्याने केलं ते भगवान श्री तुकाराम महाराज ज्ञानोपाया महासाधूंच्या चरणात साष्टांग प्रणिपात घालून माझे गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी श्री शंकर महाराज कल्याण श्री विद्यानंद स्वामीजी महाराज या गुरुमूर्तींना हृदयात स्थान देऊन सर्व वारकरी संत आणि भगवत स्वरूप श्रोती मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून सेवेला प्रारंभ करू. विठाल श्री तुकोबाराय म्हणतात की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जी बाल लीला आहे त्यातलं चरित्र वर्णन करा. हे चरित्र फार मोठं आहे, त्यातलं जेवढं काय प्रच्छाद करता येईल तेवढं करू. त्यातला नेमका महत्त्वाचा विषय तेवढा विचारात घेऊ. कारण कीर्तनाची वेळ ती 10ची, सुरुवात झाला 11ला. ठीक आहे, 11 का 11:30 आणि संपायची वेळ 12ची. मला राहिली 15 मिनटं कमी. आणि त्यात आपल्याला सुद्धा मुख्य प्रसादच घ्यायचा आहे. नाहीतर एवढी कीर्तनाला कमीत कमी काल्याचे 5 तास तरी लागतात. पण हे काल्याचा आमचं प्रयत्न ह्याला खांदेकरी मजबूत असायला लागतात ना. तुम्हाला काय उचलणार नाही, तर मला लवकरच खाली सोडावं लागणार. असं भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात पोहोचले. का पोहोचले? काही शास्त्रकारांनी याच्यावर चर्चा केली, उहापोहा केला. जर हा सगळ्या विश्वाचा मालक आहे, जेणे हे विश्व निर्मिले तो भगवान आहे, त्याला गोकुळातून रातोरात पळून जायची, गोकुळात जायची काय गरज होती मथुरेतून? जसे त्याचे 6 भाऊ मारले कंसाने आपटून, तसं याला सुद्धा तो मारेल की काशी भीती होती का देवाला? देवाला कंसाची भीती नव्हती. तर त्याच्या कार्यक्रम पत्रिकेतला पहिला कार्यक्रम होता गोकुळातला. ते चरित्र फार मोठं गहन आहे. असं त्यामुळं रात्रीच भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा मथुरेच्या तुरुंगात प्रगटले की नाही, तेव्हा त्यांची मूर्ती एकदम 8 वर्षे, त्यांचा 8वा अवतार होता आणि 8 वर्षाचे प्रगट झाले होते. आणि त्यांनी कशासाठी मोठं स्वरूप धारण केलं जन्मताच?
तर त्यांना ते आपल्या वडिलांना काम सांगायचं होतं. कारण जर ते जन्मलेलं 1 दिवसाचं बाळ बोलायला लागलं तर आईबापाला भीती वाटली असते, याला भूत लागलं काय, कोणाला भीती. 1 दिवसाचं बाळ बोलेल कसं, काय तरी भानगड असं वाटलं असतं त्यांना. आणि म्हणून भगवान 8 वर्षाची मूर्ती प्रगटले आणि आपल्या बापाला काम सांगितलं. काय काम सांगितलं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला असं बरीचशी कारणं आहेत. ते नंदबाबांच्या घरी जायला निघालेले ते काय लहान लेकरू बाळ नाही आपल्या मुलासारखं, ते साक्षात भगवान आहेत. त्यामुळे गोकुळात जाण्याच्या मागे जी अनेक कारणं आहेत, त्या गोकुळामध्ये माया देवाच्या सांगण्यावरून जन्माला आलेली आहे नंदाच्या घरी. खरं तर यशोदेचं अपत्य माया आहे का कृष्ण आहे? माया आहे. आणि देवाला ताबडतोब जावं लागलं, कारण ती माया जर माझ्या यशोदेच्या घरी जन्माला आली तर त्यांना मोहात टाकेल, त्यांना भ्रमात टाकेल. आणि गोकुळात माझे भक्त आहेत त्या सगळ्यांच्यावरती मोहिनी टाकेल. म्हणून मला ताबडतोब गेलं पाहिजे. शिवाय त्या गोकुळातल्या स्त्रिया वेदाच्या श्रुती आहेत, त्यांचा पण भाव आहे. असो. आणि जेव्हा भगवान रात्रोरात्र आले तेव्हा पहाटेच्या वेळेला कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी गोकुळातल्या सगळ्या स्त्रियांचं लक्ष नंदबाबाच्या घराकडे होतं. कारण त्यांना अगोदरच कार्यक्रम पत्रिका बघायला मिळाली होती. त्यांना माहीत होतं की आज कृष्णाष्टमीच्या रात्री भगवान नंदाच्या घरी येणार आहे. त्यामुळे उपवास, पारणे, राखीला, दारवंटा या सगळ्या स्त्रियांनी उपवास केले, दारवंटा राखला. आज भगवान येणार, भगवान येणार. आणि पहाटेच्या वेळेला नंदबाबाच्या घरी मुलाच्या रडण्याचा आवाज आला. गोपिकांनी अनुमान लावलं, ज्या अर्थी नंदाच्या घरी मुलाचं रडणं ऐकायला येते त्या अर्थी नंदबाबाच्या घरी भगवान आले.
आणि मग कवळण सांगे ओळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी की पुढे वाटता ती सुंटवडे अख्ख्या गोकुळात बातमी पसरली की भगवान जन्माला. पण भगवान आल्याच्या नुसत्या देवाच्या रडण्यावरून गोपिकांनी ओळखलं. पण काही लोकांना ओळखण्याकरता अजून काही परिणाम दिसून यावे लागले. असा एक परिणाम झाला की गोकुळातल्या सगळ्या लोकांच्या घरात रातोरात आपोआप लॉटरी लागल्यासारखे पैसे आले. कुठून आले माहीतच नाही. सगळे घरात गोकुळातले लोक बघून पाहतात तर घरामध्ये सोनं नाणं पैसा अडका इतका विपुल दिसायला लागला. का दिसायला लागला? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास नाश. ज्या ती घराघरात लक्ष्मी आली त्या ती भगवान आले असले पाहिजे. आणि तरी काही लोकांना कृष्ण आल्याचा अनुभव काय भानगड्या कोणाच माहीत. आमच्या बापदादांनी पुरून ठेवलं आम्हाला सापडलं असेल असं वाटलं असेल. पण तिसरा परिणाम असा दिसून आला की गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जप्त काही न करता त्यांना ब्रह्मज्ञान मिळालं. या 3 प्रकारचा परिणाम दिसल्यामुळे गोकुळाच्या लोकांची खात्री झाली भगवान आलेले आहे. भगवान आलेले. आणि भगवान आले म्हणलं सगळ्या घराघरात करती कथा गाती गाणे घराघरात कथा कीर्तन गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे प्रत्येकांच्या घरात गुडिया उभा केल्या. असा कृष्ण जन्मोत्सव साजरा होत होता. नवमीच्या दिवसापासून दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी किती दिवस झाले? नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी 5 दिवस फार चांगला उत्सव साजरा झाला. पण चतुर्दशीच्या दिवशी गोकुळात पहिलं विघ्न आलं. काय झालं? चतुर्दशीच्या दिवशी पुतना नावाची एक राक्षसीने रूप पाठवून गोकुळात जायला. आणि तिच्या येण्याच्या मागचं कारण जेव्हा त्या मायेने जाऊन सांगितलं कंसाला की तुझं लागली वजी तुला माझा आधी घाबरला झाला. आणि त्याने एक तातडीची बैठक बोलावली आणि त्यातून कृष्ण भगवान मारण्याची सुपारी उचलली पुतनेने. ती आली गोकुळामध्ये सुंदर रूप असं धारण केलं. दोन्ही स्तनात तिच्या विष भरलेलं आहे. आणि त्या विषाने किती मुलं मरतात का त्याचा परिणाम किती होतो पाहण्याकरता कितीतरी मुलं मारत आली. आणि मग यशोदेच्या दारात आली. अतिशय सुंदर रूप धारण तिने केलं होतं. यशोदेला वाटलं ही बाई कोण आली आपल्या दारात. ती म्हणजे अगं यशोदे नावाने पण हात मारली. का गं म्हणे विसरलीस का मला? म्हणजे लक्षात नाही आलं. लक्षात असेल तुला म्हणे मी तुझी बहीण आहे तुला लक्षात नाही. आता हे सगळं यातलं तत्त्वज्ञान सांगायला वेळ नाही माझ्याकडे. मायेचा प्रभाव कसा असतो, दोषांचा प्रभाव कसा असतो, प्रमाद कसा असतो या सगळ्या प्रकारचं लक्षण आहे. आणि यशोदा म्हणजे ठीक आहे बरं असशील तर असशील पण काय म्हणजे काय पुत्रोत्सव एवढा साजरा केला 5 दिवस. मला साधा मिस कॉल तरी द्यायचा होता. व्हॉट्सअपला तर बातमी पाठवायची होती मुलगा झाला आहे म्हणून. काहीतरी निरोप तरी द्यायचा होता. मिळालं नसते का? मला कळलं मी आले स्वतःहून आले म्हणे. आणि मला माझं पुत्र मग बघायचं. ही मोठी भानगडच आहे. नसलेली बहीण माझी बहीण आहे म्हणते काय, मला मुलगा बघायचा आहे म्हणते काय, काय तरी भानगड दिसते असं यशोदेला वाटलं. आणि यशोदेने म्हटलं की तो आत्ता त्याला नऊ घातलं आहे आणि झोपलाय आता तर उठल्या तुझ्याकडे देईन असं तिनं काय केलं वेळ मारून याचा प्रयत्न केला. पण भगवान म्हणले मी या अवतारामध्ये 1 दिवससुद्धा सुट्टी घेणार नाही. शपथविधी झाल्यापासून एकदा दिवस सुट्टी नाही. अगदी आई वारली तरी सुद्धा मी सुट्टी नाही घेतली. आता ह्या आईसाठी कशा सुट्टी घेऊ असं. आणि भगवान म्हणाले मी इथे सुट्टी घ्यायला झोपायला नाही आलो म्हणून आतून ते रडण्याचा आवाज काढला. त्याचं रडणं ऐकल्यावर म्हणजे खोटे बोलतेस का? मुलगा तर जागा आहे तुझं म्हणून बरंच शिकली घरामध्ये. घेतलं उचलून पाळण्यातलं त्याला बाहेर. आणि बाहेर आली थोडा आडोशाला आली. सगळ्याची कोणाची नजर नाही असं पाहून त्याला पदराखाली घेतलं आणि आपलं स्तन त्याच्या मुखात दिलं. तो तेवढ्यासाठीच आहे.
त्याने विचार केला की हे पहिले गिऱ्हाईक आलेलं आहे, भवानीचं गिऱ्हाईक आहे आणि माघारी जाता काम आहे, हे आपलं काम झालंच पाहिजे. काय काय केलं, खूप मोठा अवघड आहे सांगायला. देवाने तिचे प्राण आकर्षण घेतले महाराज, पण तिचे प्राण घेण्यापूर्वी देवाने विचार केला, ही मी गोकुळात असताना का बरं आहे, का बरं, ही कोण आहे. देवाच्या लक्षात आलं की बळीच्या दरबारामध्ये असताना वामनाच्या रूपात ही त्याची बहीण होती आणि मला पाहून तिला पुत्र स्नेह निर्माण झाला की असा मुलगा मला असं वाटलं तिला, म्हणून ती मला स्तनपान करायला लागली. पण बळीला पातळात घातल्याचा राग म्हणा त्यामुळे विष पाजायला लागली. बरेचसे कारण त्याच्या पाठीमागे आहेत, पण असो तिला मुक्त केली. त्या पुतणीला मारलं खरं, पण देवाची मारण्याची पद्धतसुद्धा अशी आहे की ज्याला मारतो त्याला मोक्ष देतो. मोक्ष ज्ञानोबांनी वर्णन केले की तू सनकादिकाची माने सायुज्य संरसू दिदला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. म्हणून आहे सनकादिक ऋषींना जे स्थान दिलेलं आहे ते स्थान पुतनेला दिलेलं आहे. जाऊ द्या, पुतना मारले, बरेचसे एक येत गेले. वत्सासूर काय, गाडासूर काय, बकासूर काय, बरेचसे आले आणि सगळेच्या सगळे देवाने त्या ठिकाणी गारद केले, अगदी बालपणातच. पण मात्र देव याच्यासाठी गोकुळात आले नव्हते ना. ते अशा राक्षसांना मारायचं असतं तर मथुरेतच थांबले असते ते, पण गोकुळात आले होते आपल्या भक्तांना सुख देण्याकरता आले. हरिसुख भावले रे, हरिसुख भावले. म्हणून देवाने काय केलं, बालपणामध्येच काही खोड्या करणं सुरू आणि देवाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, देवाकडून होणाऱ्या प्रत्येक क्रियेतून त्या गोकुळातल्या लोकांना फार मोठा आनंद व्हायचा, फार मोठा आनंद. देव हसले तरी. ज्ञानोबा एका गोपिकेच्या भूमिकात म्हणतात की कमल नयन हरेचे वदन हास्य, हालकारे कृष्णा डोलकारे, घडी घडी गजर. देव हसले तरी ज्ञानोबासारखे थोर संत यांना परमानंद होतो. नाही, देव रडले तरी सुद्धा जनाबाईसारख्या संतांना फार मोठा आनंद होतो. रडते माझे बाळकाने समजावे ताराय, रडला तरी आनंद, हसला तरी आनंद. भगवान रागायला लागले, बोबडं बोबडं बोलायला लागले, अरे काय आनंद भुकला त्या लोकांना. तेवढ्यासाठीच तो आला होता. आणि गोकुळामध्ये बऱ्याच अधिकाराच्या वेगळ्या स्त्रिया होत्या. काही कर्मप्रश्रुती, काही ज्ञानप्रश्रुती, काही विश्वासना प्रश्रुती. या सगळ्यांचं देवाने कल्याण केलं. कोणाच्या घरी चोरी केली, कोणाच्या घरी चोरी केली तर कोणाच्या घरी रांगत जाऊन त्यांचं अज्ञान घडवून त्यांना कृतार्थ केलं, तर कोणाच्या अभिमानाची गाठ सोडली. 3 प्रकारचं काम. काही लोकांच्या ठिकाणी अभिमानाची गाठ होती. श्री तुकोने म्हटलं की आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायण अवतार. आणि धर्मसंस्थापना करायची म्हणजे अनेक अंगाने करायला लागते ना. जसं एखादा शेतकरी आहे, आपल्या शेतामध्ये काहीतरी लावतो, पेरतो आणि त्या पिकाचं रक्षण अनेक बाजूने करायला लागतं. कधी कधी त्याला खत द्यायला लागतं, कधी कधी पाणी द्यायला लागतं, कधी कधी औषध फवारावं लागतं, कधी कधी त्याचं तण काढायला लागतं. तर नुसतंच पीक येत असतं का, त्याची अनेक बाजूनी सेवा करायला लागते. त्याप्रमाणे धर्माचं रक्षण सुद्धा अनेक प्रकारे करायचं असतं आणि प्रत्येक अवतारात त्याचं स्वरूप बदललेलं आहे. मत्स्य अवतारामध्ये त्या सप्तऋषींचं रक्षण केलेलं आहे. कच्छ अवतारामध्ये देवाच्या संपत्तीचं रक्षण केलेलं आहे. वराह अवतारामध्ये पृथ्वीच भरून काढलेली आहे. धर्माचं रक्षण अनेक अंगाने करायला. वामन रूपाने राक्षसांचं राज येऊ नये, अधर्म वाढू नये म्हणून बळीला पाताळात घातला. नारसिंह रूपाने सुद्धा राक्षसांचा संहार केला. राम रूपाने तर मागच्या या गोष्टी फार अवघड आहे सांगायच्या की हिरण्यकश्यपाला मारणं वेगळं आणि रावण कुंभकर्णाला मारणं वेगळं. हिरण्यकश्यपू नुसत्या तपाने मदोन्मत्त झालेले राक्षस होते.
पण रावण अतिशय बुद्धिमान, सर्व शास्त्राचा जाणता आणि शिवाय तो वेदज्ञ असा ब्राह्मण होता. हिरण्यकशिपूला मारण्यासाठी तो नारसिंह झाला, पण रावणाला मारण्यासाठी तो राम झाला. हिरण्यकशिपू का झाला आणि राम का झाला याच्यात फार मोठं करायचं. इथं सिंहाचं तोंड लावून घेतलं होतं, इथं पूर्ण ब्रह्ममनुष्याच्या रूपात झाले. आणि कृष्ण अवतारामध्ये आपल्याच स्वकीयाकडून धर्म बुडायला लागला होता, त्याचा निपात करण्याकरता कृष्ण अवतार झाला. ज्ञानोबाच्या रूपात का अवतरले? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. धर्माचं रक्षण करणं आहे, पण प्रत्येक वेळेस काम वेगळं आहे. ज्ञानोबांच्या काळामध्ये ते ब्राह्मण होते ना, फार मोठे वेदज्ञ होते, जाणते होते, शास्त्र जाणते होते, परंतु ते धर्मशास्त्रामध्ये प्रवीण होते. धर्माचरण करणारे असले तरी ब्राह्मणे तर समाजाच्या विषयी त्यांच्या मनातली दया संपलेली होती, आटलेली होती, करुणा संपली होती. मग त्यांच्या अंतर्णात इतर समाजाच्या विषयी करुणा निर्माण करण्याकरता रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भजाचा हरविला, शांती प्रगटला. असं प्रत्येक अवतारात वेगळं वेगळं काम करायला लागतंय. आणि या अवतारात देवाने काय केले? कृष्ण अवतारामध्ये अनेक प्रकारे काम केले. स्वकीयांना तर मारलेच मारते, पण स्वकीयापैकी जे खरे आपले भक्त आहेत ना, त्याचे स्वकीय दोन आहेत. कृष्ण भगवान परमात्म्याचे स्वकीय दोन आहेत. पांडव पण स्वकीय आहेत आणि दुर्योधन पण स्वकीय आहे. स्वकीय म्हणजे स्वतःचे नातेवाईक आहेत, स्वतःचे भाऊबंद आहेत व जातीतले आहेत, आपल्या कुळातले, परंपरेतले आहेत. पण दोन प्रकारचे आहेत की आपल्याच परंपरेमध्ये, कुळामध्ये दुष्ट पण जन्माला आले आणि सज्जन पण जन्माला आले. त्या कृष्ण अवतारात जे स्वकीय आहेत त्यांना आनंद देण्याकरता भगवान गोकुळात आलेले आहे. आणि ज्या स्वकीयाने धर्म बुडवला आहे त्यांना नष्ट करण्याकरता मथुरेत गेलेले आहे. दोन्ही स्वकीयच आहेत. म्हणून त्या कृष्ण अवतारात देवाची गोकुळातली जी लीला आहे ती अत्यंत प्रभावशाली आहे. ज्या कृष्णलीलेचं वेळ भगवान ज्ञानोबांना लागत आहे, ज्या कृष्णलीलेने बेभान झालेले शुकदेवजी महाराज समाधीतून बाहेर येतात आणि कृष्ण चरित्र गातात. महाराज काय ते चरित्र अलौकिक आहे, ज्याचं वेळ लागले सगळ्या योग्यांना, ज्ञानांना, भक्तांना वेळ लागले. असं भगवान कृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे आपल्या बरोबर त्या गोष्टी वाटतात, कथा वाटतात. पण 3 कामं केली. काही लोकांचा अभिमान जिरवला, ते दाढी शेणी वेणीची गाठ मारून अभिमान जिरवला. काहींना कृतार्थ करण्याकरता येणे माझे कवाड उघडलेले, अज्ञान घालवलं. तर काहींना आणखी वास्तविक पाहता त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचं चित्त शुद्ध आहे ते आपल्यात मिळून घेतलं. अशा 3 प्रकारे गोकुळात भगवान परमात्म्याने काम केलं आणि ते सर्व गोपिकांच्याकरता काम केलं. आणि गोकुळातल्या गोपिकांच्याकरता एवढं काम केल्यावर ज्या अत्यंत पवित्र धर्मपरवण असलेल्या गोपिका त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलं आहेत त्यांना आपले सवंगडी समजले, त्यांना आपले मित्र समजले. आणि त्यांच्याकरता भगवान रांगता गोधने गाई राखायला निघाले महाराज. आणि गाई राखायचं हे निमित्त आहे, पण त्यातून काहीतरी समाजाला शिकवायचं आहे. फार मोठं लक्षण आहे त्याच्यामध्ये, इतका सोपा नाही भागवत. पण काय करणार, आपल्यावरती जबाबदारी तासाभरात बोलण्याची. सगळं गाय राखायला जाण्याच्या मागे कारण आहे, खऱ्या अर्थाने गाय ही लक्ष्मी आहे. ज्याच्या घरामध्ये गाय आहे त्याच्या घरी संपत्ती आहे महाराज. गाईचं शेण जिथे पडतं त्या शेणामध्ये लक्ष्मी आहे. त्या गाईच्या वास्तव्याने आरोग्य आहे, धन आहे, संपत्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे शिकवण्याकरता देव गाई पाळतो, गाई राखत होते. आणि देशाचं भवितव्य गाईवर आहे. गाईच्या शेणाने जमिनीचा पोत राहतो, युरियाने तो नष्ट होतो. हे सगळं शिकवण्याकरता गोधने राखाया जातो सारंग पाणी, हे त्यासाठी जातं. गाईची सेवा करणं, गाईचं महात्म्य समजावून सांगण्याकरता देवाचा अवतार आहे. आणि शिवाय त्या सगळ्यांचा परिचय गाईच्याच नावावरून आहे. गावाचं नाव गोकुळ. गो म्हणजे गाई. ज्या गावात गाईच गाई राहतात त्याचं नाव गोकुळ. तिथल्या मुलाचं नाव गोपाळ.
म्हणजे गाईंचंच रक्षण करतात त्या पोरांना गोपाळ, आणि त्या सगळ्या बायकांचं नाव गवळणी. गाईंचंच आणखीन वास्तविक पाहता दूध दही तूप सगळं करून सगळ्या समाजाचं पोषण करणाऱ्या गवळणी, आणि स्वतः भगवान सुद्धा स्वतःला गोपाळ कृष्ण असं म्हणून घेतात. असो अशा प्रकारे त्या गोकुळातल्या सगळ्या स्त्रियांना बाल मुलांना सगळ्या गाई गुरांना खूप खूप आनंद दिला. आणि आता आपल्या सवंगड्यांना सुद्धा एक विशेष प्रसाद देण्याकरता भगवान गाई राखण्याच्या निमित्ताने गोधने राखत आहे असा. आणि गाई राखण्याकरता यमुनेच्या वाळवंटावर आल्यानंतर जो पुढला प्रसंग आहे तो पाहणार आहे. विठोबा रघुमाई चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठाला विठाला. गाई गोपाळ यमुनेच्या काठावर आहे. आणि या सगळ्या गायींना चरवण्यासाठी मोकळी दिली. गोवर्धन सगळ्यांना गाई सोडून दिल्या. आणि फावल्या वेळेमध्ये सगळे बाळ गोपाळ यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ खेळायचे. खेळ मांडियेला वाळवंटी भाई मिळाले वैष्णव भाई. त्यावेळेचे काळ होतो तो कबड्डी खो खो काय काय असेल ते खेळ. आणि त्यातलाच एक खेळ आहे तो आता जगात प्रसिद्ध झाला आहे. इंग्रजांनी नाव तुला वेगळं दिले पण आपलं नाव चेंडू फळे असं नाव त्याचं. चेंडू फळे म्हणजे आता त्याला क्रिकेट म्हणतात. पण तो बालपणी दिवाळी खेळलेला खेळ आहे. असे खूप खेळ खेळून झाले आणि 12:30 सुद्धा वाजले. जवळ आले. तर गोपाळ म्हणाले देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. सकाळी नाश्ता न करता दिंडी मिरवणूक काढलेली आहे आणि आता कीर्तन लांबायला लागलं तर काय खेळायचं विषय करता. मी खेळ मोडावा पडता असं म्हण. बस देवा आता पुरी करा. देव म्हणे ठीक आहे तुमची इच्छा असेल तर मोठं खेळ आपण खेळ संपवला. पण आता देव म्हणाले की भक्त म्हणाले देवा आज एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला उत्सव करायचा. म्हणजे कसला उत्सव करायचा आहे. आपण रोजच इकडे गाई राखायला येतो आणि येताना आपापल्या भाकरी आणतो आपण. आणि ते बिचारे गोपाळ सकाळी येताना घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शिवरी कुणाकडे रात्रीच्या शेळ्या भाकरी भाजी अगदी विटलेली पण भाजी असायची. कुणाकडे नुसतीच चटणी असायची. असे बिचारे गोपाळ आपापल्या शिदोरे घेऊन यायच्या आणि भगवान मात्र येताना असा लोण्याचा गोळा घेण्याच्या डब्याने खा खा म्हणजे खा आपल्या आपण खा. भक्ताने म्हटलं आम्ही पहिली वाट आजपर्यंत की तुझ्याकडलं काय आम्हाला देतोस की नाही का आमचंच आम्हाला खायला सांगतो. आमचंच आम्हाला खायला का सांगतो बाबा का आता तुझ्या पक्षात आम्ही आलेलो आहे.
आणि तुझ्या घरामध्ये एवढे पैसे सापडले SBI CBI कुठल्या तरी ह्याला, आणि आम्हाला आमचंच खात असं काय वाटतं. त्यामुळं आत्तापर्यंत आम्ही सगळ्या अवतारात तुझ्यासोबत होतो आणि आपली शिदोरी खात आलो. पण आता या अवतारात आम्ही याच्यासाठी तुझ्यासोबत आलो नाही, तर तुझी शिदोरी आणि आमची शिदोरी एकत्र केली पाहिजे. ही फक्त याच अवतारात मागणी केली भक्तांनी. खरं तर मागच्या अवतारात हे भक्त होतेच सगळे, ते वानराच्या रूपामध्ये होते आणि आता गोपाळांच्या रूपात आहेत. त्यामुळे त्यावेळेला कळत नव्हतं आम्हाला माकडं होतो. तू आम्हाला घेऊन गेला रावणाच्या लंकेमध्ये, मारायला करायला लावले आम्हाला, आणि तेव्हा खायला लागतं हे आम्हाला कळलंच नाही. आणि राणीच्या पाले खाईरा नेवाने केले लंकेश्वरा, झाडाचा पाला खाणारे आम्ही माकडं होतो, आम्हाला कळलं नाही त्यावेळेला. तर तेव्हाच काला मागितला असता, पण कळलं नाही. आता कळलंय ना, आता कसं सोडतो आम्ही. आणि म्हणून आता आम्ही आमचं खाणार नाही, आता तुझं आणि आमचं एकत्र करायचं, मग आम्हाला खायला द्यायचं. देव म्हणले असं नसतं रे, तुमचं तुम्ही बघा. म्हणजे असं नसतं नाही, आता असंच असतंय, जमते का नाही सांग, नाहीतर दुसरा पक्ष काढतो. निवडणुका जवळ आली बघतो तुझ्याकडे, मग तो घाबरला असं म्हणलं. असं काय नाही म्हणे, मग ठीक आहे. आणि मग देवाने पण ठरलं. मग देवाची शिदोरी आणि भक्ताची शिदोरी एकत्र केली, त्याला काला म्हणतात. काला तो 3 प्रकारचा असतो. खरं तर असे पाहता आपण चुरमुरे चालताय काढण्यासाठी, चुरमुरे चालत नाही, लाह्या लागतात. लाही आणि दही याचं मिश्रण लागतं. लाही ज्वारीची करतात, चुरमुरे तांदळाची करतात. त्याच्या मागचं शास्त्र सांगायला वेळ द्यायला. लाही आणि दही त्याला काला म्हणतात. घ्यारे आणि तो काला जो आहे तो दही आणि लाहीचं जे मिश्रण आहे त्याच्याने स्थूल देहाची पुष्टी होत असते. दुसरा एक काला आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधणे, त्याच्याने अंतर्गत शुद्ध होत असतं. आणि तिसरा एक ब्रह्म एक असलेल्या ज्ञानाचा काला असतो. तुका म्हणे काला कोटे अभेद देखील, असा 3 प्रकारचा काल असतो. आणि भगवान कृष्ण परमात्मे पहिल्यांदाच गोकुळामध्ये आपल्या भक्तांना आपली शिदोरी मिसळून दिली म्हणून या जगात प्रसिद्ध झाला तो काला. आणि तो या कृष्ण भगवान परमात्म्याच्या अवतारातच काला. खरं तर कृष्ण भगवान परमात्म्याने हा काला दिला त्यावेळेला आणखी सुदाम्या, वेड्या, वाकड्या, काय अशा वेगळ्या प्रकारची पोरं होती सगळी. आणि त्या सगळ्या पोरांनी हट्ट केल्यामुळे देवाने त्यांची शिदोरी आपली शिदोरी एकत्र कालवली, मिसळली, तो काला झाला. आणि एका बाजूला पेंड्या आणि एका बाजूला स्वतः कृष्ण भगवान सगळ्यांना काला वाटवते. घ्यारे दही भात मुदा घेऊन या तरी पेंड्या वाटी तो शिदोरी, असा काला वाटला. आणि तो काला घेऊन झाला तेव्हा त्या काल्याचं महात्म्य एवढं असं होतं. एवढा एक वाक्याचा विचार सांगायला काहीतरी 2 तास लागतात की त्या काल्याचं महात्म्य काय होतं. स्वर्गातले देव लोक मूर्ख होते काय? स्वर्गातल्या देवांना वाटलं की आपला काला मिळावा आणि म्हणून ते काल्याच्या आसे देव जळी झाले मासे. त्या यमुनेच्या पाण्यामध्ये माशाचं रूप घेतलं स्वर्गातल्या देवाने, इंद्रचंद्राधिकारी. का? आता हे गोपाळ काला खाऊन झाल्यावर आपले खरकटे हात धुवायला येतील आणि त्यांच्या हाताचं खरकट जर आम्हाला खायला मिळालं तर आम्ही फार मोठे भाग्यवान असू, असं स्वर्गातल्या देवांना वाटत होतं. म्हणजे काल्याचं महात्म्य काय असलं पाहिजे. आपल्यालाही महात्म्य कळलं त्याचं, पण देवानं कळलं ते भात. पण देवाने विचार केला की यांना महात्म्य कळलं तर यांचा अधिकार नाही, यांना द्यायचंच नाही आपल्याला. आणि तुम्हाला मला आधी कळलं नाही पण मात्र देवाला वाटलं यांना द्यायचं असं ठरवलं देवाने. आणि म्हणून देवाने ते आपल्या मित्रांना सगळा तो काला दिला. आणि हा कृष्ण अवतारातला सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे. काला तरी का दिला भक्तांना? तुका म्हणतात की आहे धर्म आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. काला देण्याचं कारण काला खाल्लेली जी मुलं आहेत ती धर्मस्थापनेसाठी उपयोगाला पडणार आहे. काला खाऊन सुद्धा जे धर्म संस्थापनेला उपयोगी पडणार नाही तर ते देवाचे भक्त होत नाहीत ना यादव होत नाही असो. आणि म्हणून आपल्यातली शिदोरी ज्या भक्तांना खाऊ घातली त्याच्या बळावर, त्यांच्या सामर्थ्यावर पुढे द्वारकावर
तो द्वारकेचा राजा झाला, राजागिरी झाला, आपला सवंगडी राजा झाला. कुणाच्या बळावर? या भक्तांच्या बळावर झाला. असं फार मोठं गूढ रहस्य त्याच्या पाठीमागे. म्हणून असे आपल्या शिदोरीतला काही अंश ज्या भक्तांना खायला ते फार मोठे भाग्यवान लोक होते. आणि त्यालाच म्हणतात की गोकुळामध्ये काल्याचा प्रसाद मिळालेले गोपाळ असं म्हणतात. आणि पुढे तो काला एकदाच देवाने दिला आणि तो पुढे बंद पडला. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा स्टे आला. किती वर्ष? 4,500 वर्ष झालाच ते काला. आणि पुढे 4,500 वर्षांनी तेच कृष्ण भगवान ज्ञानवांच्या रूपात अवतरले. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नार्जुनेशी हे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय काळी काळाचे. ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. मग ते महाविष्णू कृष्ण असलेले भगवान ज्ञानोपर आहे. त्यांनी सुद्धा 16 वर्ष तपश्चर्या केली या जन्मात. मागे 108 जन्मात तपश्चर्या केली. हे 109वा जन्म. ते जन्माला आले ते गावात वाढले आळंदीमध्ये. पण इतके समाजातून हाड अपेक्षा भोगल्या त्याने. त्यामुळे ते शुद्धीपत्राला पैठणला गेले, अनवाणी गेले, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हे सगळे चमत्कार करून झाले. आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी निघून झाली. आणि मग जेव्हा आळंदीमध्ये आले त्या चांगदेवाचा अभिमान घालवला. त्याकरता भिंत चालू झाली. मग म्हटलं त्याने आता की आपल्या वारकऱ्यामध्ये काल्याच्या प्रसादाची परंपरा स्थापन करण्याकरता श्री भगवान ज्ञानोबाई पंढरपूरकडे निघाले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने वयाच्या 16व्या वर्षानंतर पंढरीची वारी करायला निघाले. 6 वर्ष वारी केली. पण त्यामध्ये श्री ज्ञानोबरायांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरीच्या वाळवंटामध्ये आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नामदेवांचं कीर्तन चालू होतं. आणि एकाची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी भगवान श्री ज्ञानोबरायांनी 4,500 वर्षानंतर पंढरीच्या वाळवंटात काल्याचं पुन्हा एकदा उद्घाटन केलं. जसं 500 वर्षानंतर राम मंदिराचं पुन्हा एकदा उद्घाटन व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते. मग सगळ्या देशभरामध्ये 22 जानेवारी 2024ला घराघरामध्ये आपल्याकडे अक्षदा येणार आहेत. आपल्या घरातल्या देवावर अक्षदा टाकून त्याशी अभिषेक करा, पूजा करा. भगवान रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या दिवशी होणार आहे. ती 525 वर्षानंतर होणार आहे. या मुस्लिम राज्यकर्त्यांनी ते मंदिर पाडलं होतं, ते उद्ध्वंस केलं होतं. पण ते आपल्या ताब्यात मिळवायला आत्तापर्यंत लाखो लोकांनी बलिदान दिलेलं आहे. आपण सहिष्णू आहोत, आपण फळे बाबे आहोत. आणि त्यामुळं आपण हे अन्याय सहन केले. नाहीतर आपण 80% लोक असून कशाला कोर्टाची निकालाची वाट बघायला पाहिजे. ताब्यात घेऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं. पण आपण सहिष्णू आहोत आणि सगळ्या लढ्या लढून आपल्या ताब्यात मिळालेल्या आहे. आणि म्हणून प्रत्येकाने तो उत्सव साजरा करायचा आहे. आपल्याला घरात, आपल्या गल्लीतल्या मंदिरात जिथे जिथे तुम्हाला TV पाहायला मिळेल, प्रत्यक्ष कारण बघायला मिळेल. ते रामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा. या देशातले सगळे जगद्गुरू येत आहेत, मोठमोठे महात्मा येत आहेत, 70 देशाचे प्रधानमंत्री येत आहेत. हा इतिहासात कधी घडला नाही असा कार्यक्रम होणार आहे. आणि आपण सगळेजण त्याचे भागीदार असणार. आपल्या प्रत्येक गल्लीतून आपण मिठाचे पूजन करून पाठवलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या घरातून 1 रुपया 100 रुपये गेलेला आहे. आणि म्हणून ते राम मंदिर आपलं आहे. तो जो उत्सव आहे तो प्रत्येक घरात झाला पाहिजे. म्हणून आधीच सूचना करून ठेवतो आपल्याला. आपल्या गल्लीत पण तो कलश येणार आहे, अक्षता येणार आहे. झाले का काल?
तर त्या कार्यक्रमाला मला सुद्धा बऱ्याच मंदिरातून आमंत्रण आले की तुम्ही तिथे या प्रवचन करून कीर्तन करू आपण लक्षात टाकलं. पण मला थेट अयोध्येचंच आमंत्रण आलं. अयोध्येतून पत्रही आले आणि अयोध्येतून पास पण आलाय मला यासाठी, आणि तिकीटं काढून पाठवून दिली मला. म्हणून मला अयोध्येला जायला लागणार आहे. तर अशा अर्थाने आपल्या सगळ्या भारतीयांचं फार मोठं भाग्य आहे की भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. कारण आपलं जीवनच राममय आहे. मावळी म्हणतात की सर्वांच्या हृदयात राम आहे की नाही, तेसा हृदयामध्ये मी राम. नवे नवे आपलं मुलगा असो अथवा मुलगी असो, जन्मल्यावर सगळ्याच नाव राम ठेवतात. माहिती आहे आपल्याला? आमच्या मातांना विचारा, नामकरण करतात ना मुलाचं, कसं करतात? 5 नाव ठेवतात ना. आणि पहिल्यांदा काय म्हणतात? राम घ्या, लक्ष्मण घ्या. मुलगी आहे ते बोल म्हणतात, आधी राम घ्या. याचा अर्थ सगळ्यांचं पहिलं नाव राम असतं. उठलेल्या प्रहराचं नाव राम प्रहर आहे. आणि आपण दिवसभर भेटतो त्या प्रत्येकाला राम राम करत असतो आणि पोहोचून असणं राम राम सत्य म्हणत असतो. असा राम आपल्याशी अभिन्न आहे. आणि त्या भगवान श्रीरामाचं मंदिर अतिशय भव्य असं झालेलं आहे. 1000 वर्ष ते टिकल्याच्या पद्धतीचं बांधलं आहे. त्याला 300 कोटी खर्च येणार होता, पण लोकांनी 1000 कोटी पाठवून दिलेले आहे. असं भव्य मंदिर झालेलं आहे. आणि त्याचा मुख्य कारण फार आहे 22 तारखेला जानेवारी पुढल्या महिन्यामध्ये. असो, तसा हा उत्सव झाला. तसं ज्ञानवाला वाटलं की आता काल्याचा उत्सव झाला पाहिजे, म्हणून नामदेवाच्या कीर्तनात माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी, आणि तो काल्याचं उद्घाटन झालं. आणि त्या कीर्तनात नामदेवांच्या कर्मी सांगितलं गेलं की आता हा काला फक्त पंढरीच्या वाळवंटात होईल असं नाही. हा काल आता इंद्रणीच्या काठावर पण होईल, हा गोदावरीच्या काठावर पण होईल. नवे नवे ज्या गावामध्ये नाम सप्ताह होईल त्या सप्ताहाच्या सांगतेला काला दिला जाईल अशी घोषणा तेव्हा झाली होती. म्हणून आपण आज काला करायला लागलो, म्हणून काला करायला. असो, पण आपल्याला हे नुसतं चुरमुरे खायला मिळाले म्हणजे काला असा तुझा अर्थ नाही. ती वस्तू कोणती याला अर्थ नाही, त्याच्यावर भगवान कृष्ण परमात्म्याची दृष्टी पडलेली असते. आणि म्हणून तो प्रसाद काल्याचा प्रसाद असतो. आणि तो आजच्या दिवशी का पडतो तर गेली 7 दिवस आपण काकड आरती, पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, जागरण ही सगळी सेवा केल्यामुळे त्याच्या त्या तपातून आपलं अंतकरण लाही झालेलं आहे. आणि देवाची कृपा ही दही आहे, त्याच्या मिश्रणातून हा काला बनलेला आहे. आणि म्हणून आपल्याला मिळालेले चुरमुरे सामान्य समजू नका, खऱ्या अर्थाने देवाची कृपा दृष्टी पडलेली आहे. अहो, चमड्याचे तुकडे करून त्याच्यावर जर सरकारने छापलं की ही 1000ची नोट आहे, चालेल का नाही? चालेल का नाही? एक चमड्याचा तुकडा घेतला आणि तर भारत सरकार गेलं की इस धारक को मैं 1000 रुपये देने का वचन देता हूँ, गव्हर्नरची सही घ्यावं लागेल की नाही आपल्याला? त्या चमड्याच्या तुकड्यासाठी सोनाराला सोनं द्यावं लागेल. सोनं चमड्यासाठी, अरे सरकारची सही आहे. ठीक आहे, आपण सोनं घ्यायला जातो आणि कागदाचे तुकडे देतो, त्याला घ्यावं लागतं की नाही त्याला? कारण त्या सोन्याच्या पेक्षा जास्त किंमत कागदाच्या तुकड्याची, का? त्याच्यावर सरकारची सही आहे. तसं हा चुरमुऱ्याचा प्रसाद वाटला तुम्हाला, पण देवाचीच त्याच्यावर दृष्टी आहे त्याच्यावर. आणि एवढ्या तपश्चर्याचं, या सगळ्या चिंतनाचं फळ म्हणून तो आपल्या हातात मिळतोय. असा काला भगवान ज्ञानोबरांनी त्या काळामध्ये पहिल्यांदा प्रगट केला नामदेवाच्या कीर्तनात, म्हणून आपल्याला तो मिळतो आहे. व ज्यांच्या कृपाशीर्वादामुळे आपला हा काला करता येतो त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर
शेवटपर्यंत आहे तुका म्हणे धर्मसंस्था आहे तुका म्हणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म
हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता बोधने राखत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, हेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही का. असो श्री तुकोबांच्या अभंगाच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती कीर्तन करण्याच्या उद्देशाने काही चिंतन करायचा प्रयत्न केला. त्यात निर्णय ते कृत्या जिथे सरते, करून घ्यावे तुमचे विश्वासे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते तर माझे जीवले पाहिजे. पण विठ्ठल जय जय
आहे